आज आपण पाहणार आहोत गणपतीसाठी एका वेगळ्याच प्रकारचे उकडीचे पान मोदक। या ठिकाणी मी विड्याची 5 पानं घेतलेली आहेत। तर 5 पानांची मी अशी देठ काढून त्यांना धुवून घेतलेला आहे। आता या पानांना मिक्सर मधून आपण काढून घ्यायचं आहे, पण त्यासोबतच आपण त्यामध्ये 1 चमचा अशी बडीशेप घालून घ्यायची आहे। या ठिकाणी तुम्ही हिरव्या बडीशेपचा वापर करू शकता। आता हे आपण मिक्सर मधून एकदा फिरवून घेऊया। मला या ठिकाणी पानं थोडीशी कमी वाटली म्हणून 2 पानं मी पुन्हा एकदा यामध्ये घालून घेत आहे। 2 विड्याची पानं पुन्हा एकदा घालून मिक्सर मधून फिरवून घेतलेलं आहे आणि जरासं पाणी घालून आपण याला पुन्हा एकदा मिक्सर मधून छान फिरवून घेऊयात। हे बघा, याची पाण्यामुळे एकदम व्यवस्थित अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे। आता ही आपण गाळणीने एका वाटीमध्ये गाळून घेऊया आणि त्यामध्येच आपण थोडंसं मिक्सर मधलं पाणी असं हलवून घालून घेऊया, जेणेकरून याचा पूर्ण अर्क आपल्याला या पाण्यामध्ये काढता येईल। हे बघा, या पद्धतीने आपण गाळणीने याला छान गाळून घेऊया, म्हणजे याचा पूर्ण अर्क व्यवस्थित निघेल आणि पानाचा फ्लेवर या मोदकाला एकदम उत्तम पद्धतीने येईल। पानाचा रस काढल्यानंतर हा बघा, या पद्धतीचा कलर याला आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त डार्क पानांचा वापर करू शकता। आता हा पानांचा रस आहे तो मी एका पातेल्यामध्ये घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। आता हा गॅसवर गरम करत ठेवायचा आहे। त्यामध्ये मी खडीसाखरेचे छोटे छोटे 3 तुकडे टाकत आहे। या ठिकाणी तुम्ही अर्धा चमचा ते पाऊण चमचा साखरेचा वापर देखील करू शकता। आता हे आपण उकळवत असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपली खडीसाखर छान विरघळेपर्यंत आपण याला मिक्स करून घेतलेला आहे। खडीसाखर तुम्ही बारीक करून देखील घेऊ शकता। यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगायला विसरले। त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपण या ठिकाणी तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। 1 वाटी तांदळाचं पीठ मी यामध्ये टाकलेलं आहे। तुम्ही इंद्रायणी आणि आंबेमोहर असं अर्धी वाटी पीठ घेऊन यामध्ये टाकू शकता। या ठिकाणी मी देखील अर्धी वाटी तांदूळ आंबेमोहर आणि अर्धी वाटी इंद्रायणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। पिठाच्या बाबतीत आपण जितकं पाणी तितक्याच प्रमाणात पीठ घेतलेलं होतं। आता हा गोळा आपण छान मळून घेऊयात। या पद्धतीने एकदम मऊसर असा आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे। याच्यामध्ये आपण खडीसाखर टाकली होती, त्यामुळे हा थोडासा चिकटसर असा तयार होणार आहे। आता याचे आपण गोळे तयार करून घेऊयात। याचे 5 ते 6 मोदक आपले तयार होतील। 1 वाटी पिठामध्ये 5 ते 6 मोदक आरामात तयार होतात। या ठिकाणी मी जरा मोठ्या साईजचे मोदक बनवत आहे। या ठिकाणी मी 5 गोळे तयार केलेले आहेत। आता या ठिकाणी आपण या मोदकासाठी सारण म्हणून गुलकंद घेणार आहोत। आता या ठिकाणी मी या पद्धतीचा गुलकंद घेतलेला आहे। हा एकदम गावठी गुलाबाच्या फुलांपासून बनवलेला गुलकंद आहे। एकदम जंगलातील गुलाबाच्या फुलांपासून बनवलेला हा गुलकंद आहे। हा एकदम नॅचरल असा आहे। तुम्ही इतर कोणताही घेऊ शकता। हा जवळपास 350 रुपये अर्धा किलो असा हा गुलकंद मला भेटलेला आहे या कंपनीचा। तर हा गुलकंद मी 3 ते 4 चमचे या वाटीमध्ये काढून घेत आहे। तुमच्या आवडीचा कोणताही गुलकंद या ठिकाणी तुम्ही वापरू शकता। आता या ठिकाणी मी एक मोदकासाठी गोळा तयार करून घेतलेला आहे आणि या गोळ्याला वाटीचा आकार देत आहे। वाटीचा आकार देताना जर तो हाताला चिकटत असेल तर या ठिकाणी तुम्ही असं तांदळाचं पीठ लावून घेऊ शकता। या पद्धतीने मधल्या भागात असं दाबत याची वाटी करून घेऊ शकता। ही बघा, या ठिकाणी ही वाटी तयार झालेली आहे। आता यामध्ये आपण
गुलकंदाचं सारण भरून घेऊया। आता पान मोदक म्हटला तर सारण हे गुलकंदाचं असेल तर खूपच मजा येते। तर या ठिकाणी मी यामध्ये गुलकंद आणि थोडे टूटी फुटी घालून घेतलेले आहे आणि वरून पुन्हा एकदा गुलकंदाचा थर घालत आहे आणि पुन्हा एकदा 10 ते 15 टूटी फुटी असे घालून घेत आहे। आणि 3 बोटाच्या साहाय्याने असं मोदकाला कळ्या पाडून घेत आहे। मधलं बोट आणि अंगठा याने बाहेरच्या बाजूने आपण प्रेस करून घ्यायचं आहे आणि अंगठ्या शेजारचं बोट हे मध्यभागी घालायचं आहे आणि या पद्धतीने अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून कळ्या अतिशय सुबक अशा पडतात। हे बघा, या पद्धतीने आपण याला कळ्या पाडून घेत आहोत। मोदकामध्ये आपण थोडीशी साखर घातल्यामुळे हा मोदक थोडासा हाताला चिकटू शकतो। सर्व पाकळ्या अशा वरच्या दिशेने करून आपण त्यांना मिटवून घेऊयात आणि मोदकाला अतिशय सुंदर असा आकार देऊन घेऊया। हे बघा, आता आपला हा सुंदर मोदक असा तयार झालेला आहे। याच पद्धतीने आपण इतरही मोदक असेच बनवून घेऊयात। आता या ठिकाणी पुन्हा एकदा मी वाटी केलेली आहे। सर्वात शेवटी सारण घातलेलं आहे, गुलकंद घातलेला आहे, त्यावरती टूटी फुटी घालून घेतलेली आहे, त्यावरती पुन्हा एकदा गुलकंद घातलेला आहे आणि त्यावरती पुन्हा एकदा टूटी फुटी असं थर लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर या मोदकाला या पद्धतीने आपण कळ्या पाडून घेत आहोत। सर्व मोदकाला अशा कळ्या पाडून झालेल्या आहेत आणि आता आपण मोदक हा मिटवून घेऊयात। अलगद असा मोदक मिटवून घ्यायचा आहे। बाहेर डीजेमुळे तुम्हाला थोडंफार ऐकायला त्रास होत असेल, तुम्हाला बाहेरचा देखील थोडासा आवाज येत असेल, त्याबद्दल क्षमस्व। आता याच पद्धतीने आपण हा मोदक बंद करून घेतलेला आहे। असे आपले 2 मोदक तयार झालेले आहेत। याच पद्धतीने अशाच कळ्या पाडून आपण यापुढचे मोदक सुद्धा तयार करून घेऊयात। आणि आपण मोदक असा मिटवून घेऊयात। हे बघा, आपले सर्वच्या सर्व मोदक एकदम कळीदार असे सुंदर बनलेले आहेत। हे बघा, किती सुंदर असं मोदक बनलेलं आहे। तर याच पद्धतीने आपण आपले सर्व मोदक तयार करून घेऊयात। हा बघा, हा आपला चौथा मोदक पण तयार झालेला आहे। हा सुद्धा आपण याच पद्धतीने मिटवून घेऊयात। आता आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत। आपण चाळणीला थोडंसं तूप लावून चाळणीमध्ये हे मोदक ठेवून घेऊयात आणि 10 ते 15 मिनिटांसाठी याला छान वाफ काढून घेऊयात। हे मोदक चवीला खूपच टेस्टी लागतात आणि गुलकंदामुळे याची चव तर खूपच छान येते। या पान मोदकाला तुम्ही या पद्धतीने तांदळाच्या पिठात जर बनवून बघितलं तर तुम्हाला ते नक्कीच आवडतील। तर तुम्ही या अनंत चतुर्दशीपर्यंत हे मोदक नक्की बनवून पहा। तांदळाच्या पिठातले हे उकडीचे पान मोदक गणपतीला नक्की आवडतील, मला खात्री आहे। या अनंत चतुर्दशीला तुम्ही हे मोदक नक्की बनवून पहा किंवा इतर कोणत्याही वेळी तुम्ही हे मोदक बनवू शकता। तर तुम्हाला हे असे तांदळाच्या पिठातील उकडीचे पान मोदक आवडले असतील तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।